नमस्कार मैत्रिणींनो, सुप्रभात। मी मनीषा सुरोसे, प्रोफेशनल स्कूटी ट्रेनर या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आणि आजचा ब्लॉग हा आपला स्कूटीतील जो चॉक आहे त्याच्यावर आहे। बऱ्याच जणींना माहीत नाहीये की हा जो चॉक आहे त्याचा यूज कसा करायचा आहे, तर ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे। आणि त्या चॉकचे नुकसान आणि फायदे काय आहेत हे पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे। त्याच्यापूर्वी मला तुम्हाला सांगावं असं वाटेल की जे स्कूटीमध्ये पेट्रोल आणि हवा यांचं प्रमाण किती असतं। म्हणजे गाडी फक्त पेट्रोलवर चालत नाही, तर पेट्रोल हे 60% असतं आणि हवेचं प्रमाण हे 40% असतं। हे दोन्ही एकत्र होऊन मग तरच आपली गाडी त्याच्यावर चालत असते। तर आता पहा, थंडीचे दिवस चालू आहेत आणि अशा वेळेस काय होतं की किक देऊन पण गाडी चालत नाही किंवा सेल्फ स्टार्टवर पण गाडी चालू होत नाही। अशा वेळेस काय करायचंय, हा जो चॉक आहे गाडीतील तो काय काम करतो हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। आणि तो जर तसाच चालू ठेवून आपण जर दूर गेलो तर त्याचे नुकसान काय आहे आणि फक्त एक मर्यादित स्टार्ट करण्यापूर्वीच आपल्याला स्टार्ट करूनच तो लगेच बंद पण करायचा आहे, तर त्याचे काय फायदे आहेत हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता तो तुम्हाला पाहायचा। चला तर पाहूयात आपण। हॅलो फ्रेंड्स, तर मी सांगितल्याप्रमाणे आजचा ब्लॉग आपला स्कूटीतील चॉकवर आहे। तो हा काय प्रकार आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे। मग थंडीचे दिवस आहेत आणि आपल्याला कॅमेरामॅन जरा पुढे या, मी तुम्हाला चॉक दाखवते। तर हा आहे, हा जो नॉब आहे दिसतोय तुम्हाला, हा आपल्याला थोडासा खेचायचा आहे, याला चॉक म्हणतात। दिसतोय तुम्हाला हा? तर हा जो नॉब आहे याला चॉक म्हणतात। याला थोडंसंच खेचायचं आहे। गाडी चालू झाल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याला पुश करायचं आहे, म्हणजे असं खाली प्रेस करायचं आहे। तुम्हाला दिसतंय? तर फ्रेंड्स बघा, थंडीमध्ये गाडी आपली चावीवर पण स्टार्ट होत नाही, सेल्फवर पण स्टार्ट होत नाही किंवा किकवर पण स्टार्ट होत नाही। अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे की हा जो नॉब आहे, मी याला चॉक म्हणते, म्हणजे चॉकच म्हणतात, ह्या नॉबला असं थोडं खेचायचं आहे आधी। का खेचायचा आहे, तर तो काय करतो, नॉब हा काय काम करतो, स्कूटीमध्ये जो याचे जे पाईप असतात पेट्रोलचे, त्याच्यामध्ये खूप एअर साठलेला असतो। तर हा जो नॉब आपण खेचलाय तो काय करतो, एअर कमी करतो आणि आपलं जे फ्यूल आहे ते पास करतो, पेट्रोलवर पास करतो। चला मी तुम्हाला दाखवते। आता मी चावी देते, तुम्ही बघू शकता। तुम्ही आवाज पण बघू शकता, हा खेचल्यानंतर आवाज पण खूप येतो। एकदा मी ट्राय करून दाखवते। बघा, कमी होतोय आवाज, म्हणजे एअर हा कमी झालेला आहे हे दिल्यानंतर। आणि आता बघा आवाज वाढेल। तुम्हाला आवाज नसेल येत तर तुम्ही एअरपोड कानामध्ये घालून पण ऐकू शकता। बघा आवाज कसा होतोय, जास्त होतोय, म्हणजे हा काय काम करतो, स्कूटीमध्ये एअर कमी करतो आणि फ्यूल ह्याला पास होतं। तर म्हणजे काय की ज्यावेळेस थंडीमध्ये गाडी चालू होत नाहीत अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, हा नॉब वर खेचायचा आहे आणि गाडी चालू करायची आहे। तर हा झाला आपल्याला स्कूटीमधील हा एक फायदा आहे की आपल्याला सपोज सेल्फवर चालू होत नाही आहे गाडी आणि किकवर, तर अशा वेळी हा चॉक काम करतो। फ्रेंड्स, हे झालं की हा चालू करण्याचा हा एक फायदा आहे, परंतु याचं एक नुकसान पण आहे की तुम्हाला तो जो चॉक आहे तो तेवढ्याच टायमिंगसाठी आपल्याला यूज करायचा आहे, नंतर तो बंद करायचा आहे। सपोज तुम्ही जर तो खेचलाय आणि अगदी 2-3 किलोमीटरवर गेला आहात, तर अशा वेळेस काय होणार आहे, तुमचं पेट्रोल खूप उडलं जाणार आहे। त्याच्यामुळे आठवणीने आपल्याला काय करायचं आहे, तो नॉब आहे तो खाली पुश करायचा आहे, तो जो चोक आहे त्याला खाली पुश करायचा आहे आणि गाडी आपण डेली चालवतो तसं चालवायचं आहे। हे झालं स्कूटीतील फायदा। तर नुकसान काय आहे ते आपल्याला तसंच न ठेवता
खाली पुश करायचं आहे. मी तुम्हाला दाखवते पुश मी कसं. आता आपली गाडी चालू झाली. ही झाली आपली गाडी चालू. याच्यानंतर जशी गाडी रेग्युलर स्टार्ट होईल तुम्हाला काय करायचं आहे, हे खाली पुश करायचं आहे. हा झाला आपला फायदा. सपोज तुम्ही ते जर, हे बघा आवाज दिसतोय वाढलेला आहे, हा असाच चालू ठेवून तुम्ही जर बाहेर ट्रॅव्हलिंग केलं तर काय होणार आहे, आपलं पेट्रोल खूप म्हणजे खूप वाया जाणार आहे. जशी स्टार्ट होईल तुम्हाला काय करायचं आहे, खाली पुश करायचं आणि बंद करायचं आहे आणि आपल्या आणि तुम्हाला गाडी बाहेर काढायची आहे. तर फ्रेंड्स, चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओ स्किप न करता पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचं आहे. तुमच्या फ्रेंड्सला शेअर करायचं आहे. काही कमेंट्स असतील तर त्या पण करायच्या आहेत आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. थँक्यू.